म्हणले काय बघू शकता तुम्ही असली काय बॅलन्स असेल या मूर्तीचा. हो बघितलं आता आता लक्ष लागलं माझा. मंडळी आता दादानी शेडिंग चालू केलेले आहे. आपण थोडं बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे थोडासा पार्ट आपला मिस झालाय. गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आता आमच्या त्यांना पाऊस पडायचे झाले सुरुवात. सकाळी सकाळी 9 वाजता पाऊस पडते थोडं थोडं नॉर्मल. आणि आमची डंबरी बघा कशी पावसात खेळते आय. आणि बघितलं तर खूप आनंद झाला ही खेळते पाऊस. आणि आता गप्पा का झाली मागासपासून नाचत होते आणि आता गप्पा झाल्या. ओ माय गुडनेस बाई ती तर खूप घाबरते अशी बघू शकता तुम्ही. हसली ती आता. आणि आता आपण पण जाणार थोडंसं बाहेर पण तेवढाच पाऊस आला तर थोडं मस्त वाटतंय क्लायमेट. कारण की सकाळी सकाळी पाऊस आलाय आणि आपलं पण बाहेर जायचं थोडंसं हंबापूरला वगैरे. तर आता आपण तिकडं पण जाणार आहोत. सो गाईज आता आपण रेडी झालेलो आहे. आणि आता आपण अगोदर जाणार होतो बघा बँकेत जाणार होतो पण पैसे भरायचे बचत गटाचे ते पण. तर आता आपण अगोदर जाऊ बँकेत आणि मग नंतर तिथून पुढे जाऊ कुठेतरी कारखान्याला भेट देऊ तिथून आपण. तर चला. सो गाईज आता आपण फायनली चाललो आहे. आणि आता आपल्यासोबत बाला पण भेटला आहे आपल्याला जाताना. तर चला आता आपण चाललो आहे पुढं. बाला तर चालला आहे कामाला आणि आपण तर सध्या चाललो आहे बँकेत. बालाचा घोडा तर तुम्ही बघू शकता. व्हाईट कलर घोडा आहे ना. हा रोड बघा तुम्ही जरा. हा खूपच जरा डेंजर आहे रोड. कारण की जे नवीन लोक तर येतात ना ते तर थोडंसं त्यांना प्रॉब्लेम होतो इथे. आणि हा रोड थोडा ॲक्च्युली म्हणजे थोडा कठीणच आहे. बघा तुम्ही तर कसं आहे. तरी पावसाळ्यात तर त्याची खूप वाट लागते. उन्हाळ्यात तर तसं पण काम चालून जातं या रोडवरून. पूर्ण तलाव बघा कसा झाला आहे तांबडशेतचा. असं वाटतं एखादा ग्राउंड आहे की काय क्रिकेटचा. हा बघा पूर्ण तलाव बघा कसा एकदम ग्रीन ग्रीन झाला आहे. पूर्ण शेवाळी आलेली आहे या तळ्यात. आणि असं वाटतं डायरेक्ट हा ग्राउंडच आहे की तलाव नाहीच आहे हा. आणि इथे बघा पूर्ण लाईनला गणपती आहेत. पूर्ण लाईनला गणपती आहे बघा कसे बाप्पा चालले आहेत. हे बघा या दादानी कसे आणलेत हातगाडीवर बाप्पा. आणि इकडं सर्व तेच आहे सगळीकडं तेच बाप्पाच बाप्पा सर्वकडं बघायला भेटतात. हे इकडं आलं ना तर एकदम असं मन प्रसन्न होतं. इकडे बघा किती सुंदर बाप्पा इथं लावलेला आहे बघा बघू शकता तुम्ही. सो गाईज आता आपण पोचलो बँकेच्या इथं खाली आहोत आणि चाललो मी आता बँकेत पैसे भरतो आणि मग लगेच परत आपण निघायचं आहे आपल्याला इथून. थोडे काम पण आहेत तर तिकडे जाऊया आपण. चला. ही बघा आमची जोयाची बँकेत चाललं आहे. कारण की बँकेत आतमध्ये तर व्हिडिओ काढून देणार नाही म्हणून मी बाहेरचंच तुम्हाला एंट्रन्स दाखवते. सो गाईज आता वडापाव खाताना आपला अमित भाऊ भेटला आपला. आणि तो चेक काय करतो माहिती आहे का चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे का नाही. भाईने आपल्याला ट्रीट पण दिलं पॅटिसची. त्यांनी सबस्क्राईब केला आहे तर दाखवते भाई असंच प्रेम द्या बस बाकी काय नको भाई. सो गाईज आता आपण चाललो आहे पुन्हा एकदा घरी. अंदाने सांगितलेलं वडापाव आणायला तर अंदासाठी आपण वडापाव घेतात पार्सल. तर आता आपण डायरेक्ट आता इथून घरी जाऊ. बघा बाप्पा चालले आहेत खूप लांब 05 म्हणजे कल्याणची पासिंग म्हणजे कल्याण साईडला चालले आहेत की काय बाप्पा तिकडचीच गाडी आहे. सो असले. आणि इकडे बघा आता पाऊस थोडासा पडला की असं पाणी साठतो आमच्याकडं. आणि मग तो थोडासा प्रॉब्लेम होतो नंतर गणपती बाप्पांसाठी. मग ते थोडंसं नुकसानसुद्धा होतं. बट चालते आता काय निसर्ग आहे तर तेवढं चालणारच. पण तो खूपच मोठा फटका लागतो आमच्या कारखानदारांना. सो त्याच्यावर पण सरकारने काहीतरी करायला पाहिजे. हे बघा कसे बाप्पा लावले एकदम छान छान बाप्पा लावलेले तिथे पुढे पुढे चालत. आणि इथे तर मोठे मोठे कारखाने होत चालत. सर्व एरिया आपला डेव्हलप होत चाललेला आहे बघा. हा एक मोठा कारखाना झाला आहे. आणि हे बघा स्टँडिंग बाप्पा जे खूपच म्हणजे आपले व्हिडिओ जे व्हायरल जातात ते बघू शकता तुम्ही बाप्पा. हे बघा हे ते बाप्पा ज्यांनी आपल्या व्हिडिओजना पण खूप व्ह्यूज दिले. तर धन्यवाद बाप्पांसाठी पण. बाप्पांनी आपल्या व्हिडिओजना खूप दिला. आणि तिथेच त्यांची तर नवीन एक आखणीसुद्धा चालू आहे मुकुटाची. सो गाईज आता आपण आलो आहेत कारखान्यामध्ये जिथे आपल्याला बॅलन्सिंग बाप्पा बघायला भेटतात. आणि इथे ना नवीन दादांनी मॉडेल काढलेलं आहे पूजनासाठीची काढलेलं आहे स्पेशल. तर तिची आता शेडिंग करणार आहे दादा आणि ते आपल्याला दाखवणार आहे. मूर्ती तुम्हाला मी दाखवतो कशी आहे ती बघा. फक्त फेस बघा या गणपतीचा कसला अट्रॅक्टिव्ह वाटते. आणि आता या मूर्तीची ना शेडिंग होणार आहे इथे. तर त्यासाठी आता आपण थांबलो आहे आणि शेडिंग करून दाखवणार आहेत आपल्याला दादा. आणि इथे बाकीचे सुद्धा गणपती तुम्ही बघू शकता बघा कसे आहेत ते. सर्व म्हणजे बॅलन्सिंग आहेत आणि एकदम आयकॉनिक आहेत सर्व आयकॉनिक. म्हणले काय बघू शकता तुम्ही काय बॅलन्स असेल या मूर्तीचा. हो बघितलं लक्ष लागलं.
आणि मंडळी आता दादानी शेडिंग चालू केलेली आहे. आपण थोडं बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे थोडंसं पार्ट आपला मिस झाला आहे. सो गाईज आता आपण चाललोय घरी. बाप्पाची शेडिंग वगैरे तर झाली आणि आता आपल्याला कुणालने पण जॉईन केलाय आणि आता आपण इथून घरी जाणार आहोत. कारण की काय माहिती आहे का, आता खूप टाईम पण झालाय. अंदाला वडापाव घेऊन 2 तास झाले असतील जवळजवळ. तर विचार करत असेल की राहिलाय कुठं हा. तर आता आपण चाललो डायरेक्ट घरी. सो गाईज तर आता आम्ही चाललोय पेंडला, चाललोय फालुदा खायला. आमच्या सोबत आहे अंदा आहे आणि पसंद आहेत. आता आम्ही 3 जण चाललोय. रात्रीची फिरायची मजाच वेगळी असते. तर आता आम्ही चाललोय तिकडे पेंडला. सो गाईज आता आपण आलोय फालुदा खायला. आपण कुठे येतो म्हणजे का, नेहमी आपण शंभूच्या इथे आता बघू शकतो. चिंचपाड्याच्या इथं आगरी समाज हॉलच्या इथं. आणि आपले भाई लोक बसले ना आता खायला. अंडा आणि पसंदा. पसंदा बोललो आमचा किंग आहे, किंग. तुम्हाला आता मी समोरची बाजू दाखवतो. म्हणजे जर कोणाला जर यायचं असेल ना तर तुम्ही इथे येऊ शकता. कुठं यायचं तुम्हाला मी सांगतोय बघा. हे आपल्या शंभूबाईची गाडी आहे, भारकादेवी कुल्फी. आणि कुठं असतं माहिती आहे का, बघा ही लोकेशन. जे पेनला तर त्यांना समजत हा चिंचपाड्याच्या इथं आहे तो. जर कोणाला खायचं असेल नाईटसाठी तर 1 नंबर आहे. फक्त ही संध्याकाळीच गाडी लागते. संध्याकाळी रात्री 12पर्यंत असे असतं. जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही याच. आणि आता आम्ही हे खातो आणि आपल्या व्लॉगचं करतोय आज इथे एंड. बाय बाय.